आज आपण झटपट ऑमलेट बनवणार आहोत. मुलांना त्याच प्रकारचा ऑमलेट खाऊन कंटाळा येतो. ऑमलेट चपातीच बनवणार आहे, पण थोडासा वेगळा प्रकार इथे मी दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे, टोमॅटो अर्धा असा कट करून घेतलेला आहे छोटे छोटे क्यूबमध्ये, कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे, थोडीशी चिमूटभर हळद पावडर लागेल, बटर लागेल, आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ लागेल आणि इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि चपाती देखील घेतलेली आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला इथे अंडी फोडून घ्यायची आहेत. इथे मी अंडी फोडून घेते 2. इथे आपण अंडी फोडून घेतलेली आहेत. आता त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण कांदा घालून घेऊयात. हिरवी मिरची एक कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. ऑमलेट चपातीचं आहे, पण थोडंसं जरा वेगळा प्रकार मी इथे दाखवणार आहे, कारण मुलं देखील आवडीनं खातील. त्यामुळे आता इथे चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण हे छान असं 1 मिनिटभर तरी आपण हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व एकजीव होणार आहे व्यवस्थित. हे व्यवस्थित आपलं छान फेटून झालेलं आहे, पाहू शकता इथे. आता तव्यावरती मी बटर घेतलेलं आहे. थोडंसं आपण बटर सर्वत्र असं स्प्रेड करून घेऊयात अगोदर. इथे तुम्ही तेल वापरायचं असेल तर तेलाचा देखील वापर करू शकताय, पण मी इथे आता मुलांना द्यायचं तर त्यासाठी मी इथे बटरचा वापर केलेला आहे. हे व्यवस्थित मिश्रण आपण तव्यावरती असं घालून घ्यायचं आहे. खूप छान हे ऑमलेट लागतं, एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता आपण हे सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने आपण हलक्या हाताने सर्वत्र असं हे ऑमलेट पसरवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पसरवून झालेलं आहे. हे आपले ऑमलेट व्यवस्थित व्हावे त्यासाठी अगदी थोडंसं कडेनं मी तेल सोडलेलं आहे. अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे, खूप जास्त सोडायचं नाही आहे. आता हे आपण हळूच हलक्या हाताने याला कडा सोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला अगोदर, आणि असं पलटी करून घ्यायचं आहे. इथे आपले ऑमलेट बनवून तयार झालेले आहे. आता आपण ते या चपातीवरती असं काढून घ्यायचं आहे. इथे बटर हलकंसं घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण बटर थोडंसं घालून घेऊया आणि इकडे गॅस बारीक केलेला आहे. आता आपण या पद्धतीने असा रोल बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण रोल बनवून घेऊयात छानपैकी. आणि आता हा रोलच आपण यावरती असा तव्यावरती गरम करायचा आहे. इथे गॅस बारीक केलेला आहे मी, आणि सुरुवातीला अगोदर आपण बटर टाकलेलं आहे, त्यामुळे आपण हे सर्वत्र अगोदर बटर लावून घेऊया सर्व चपातीला. आणि बारीक गॅसवरती आपण 1 मिनिटभर छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. आता आपण हे दुसऱ्या साईडनं देखील करून घेऊया. गॅस बारीकच केलेला आहे. आता आपण या साईडने देखील व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. आपण या साईडनं देखील भाजून घेणार आहोत, या साईडनं देखील. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हा रोल इथे काढून घेऊयात. हा रोल तुम्ही असा देखील खाऊ शकता, किंवा मग मुलांना जर टिफिनसाठी द्यायचा असेल किंवा मुलांना खाता येत नसेल एवढा अख्खं उचलून, तर आपण त्या कटिंग थोडेसे करून देऊयात. हवं असेल तर मुलांना आपण या पद्धतीने देखील कटिंग करून देऊ शकता छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आता मी हे असे या पद्धतीने सर्व कट करून घेणार आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये. तयार आहे इथं आपला वेगळा क्रिस्पी एग रोल. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.